पुढील बातमीकडे राज्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे। शाळांमधील ज्या शिक्षकांचे ई-केवायसी पूर्ण झालेले नाही अशा शिक्षकांना एप्रिल महिन्याचं वेतन हे मिळणार नाहीये, रोखलं जाणार आहे। शिक्षण विभागानं याबाबतचे कडक निर्देश हे जारी केले। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी मनोज कुलकर्णी आपल्या सोबत जोडलेले आहेत। मनोज, नेमकी काय अपडेट आहे, काय नेमकी माहिती आहे या संदर्भात? अगदी बरोबर आहे। 22 एप्रिलला राज्य सरकारच्या शिक्षण खात्याच्या वतीने हा आदेश काढण्यात आल्याची माहिती समोर येते आहे। आणि राज्यातले शिक्षक आणि शिक्षकेतर जे कर्मचारी आहेत त्यांनी ज्या कर्मचाऱ्यांनी अद्यापही ई-केवायसी केलेली नाही त्यांचे एप्रिल महिन्याचे वेतन जे आहे ते रोखून धरण्यात येणार आहे। आणि त्यासाठीच हा आदेश काढण्यात आलेला आहे। जे शालेय पोर्टल आहे त्या पोर्टलवर माहिती अद्ययावत करणे, त्याचबरोबर काही बोगस शिक्षक किंवा कर्मचारी काम करतात का याची माहिती आणि डेटा अपडेट करायचा आहे आणि त्याचसाठी हा आदेश काढण्यात आल्याचं पाहायला मिळते आहे। तर याचबरोबर जे शिक्षक आणि शिक्षक कर्मचारी आहेत त्यांनी मात्र यावर आक्षेप घेतलेला आहे, कारण निवडणुका असतील, त्याचबरोबर जे काही कामं होते त्यामुळे शाळांच्या परीक्षा होत्या, त्यामुळे या शिक्षकांना ई-केवायसी करणं शक्य झालेलं नाही आहे। त्यामुळे अजून कालावधी वाढवून देण्यात यावा अशी मागणी या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी केलेली आहे। आता जर यावर तोडगा निघाला नाही तर याच संदर्भात आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा दिलेला आहे। त्यामुळे आता शिक्षण खातं या संदर्भात वेळ वाढवून देणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आणि जर असं झालं नाही तर अनेक शिक्षकांचे घराचे हप्ते असतील किंवा घर चालवणं मुश्किल होणार आहे, त्यामुळे ते सुद्धा आक्रमक झाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते। आता यावर शिक्षण विभाग काय तोडगा काढतो हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। मनोज, तुम्ही असेच जोडलेले राहा।